वेलकम टू टेक गुरुच्या एका नवीन कोर एपिसोड मध्ये तुमचं स्वागत. मी अमृता आणि मी आहे अंकित वेंगुर्लेकर. आणि आजच्या टेक गुरु मध्ये एकदम तरोताजा म्हणजे एकदम अवनमधनं फ्रेश पाव काढतात तसे फ्रेश ब्रँड न्यू लेटेस्ट गॅजेट्स आम्ही तुमच्यासाठी रिव्ह्यू करणार आहोत. आजच्या एपिसोड मध्ये आपण पाहणार आहोत एलजीच्या 2 लेटेस्ट फोन्सचे रिव्ह्यू आणि सोबतच रिव्ह्यू ऑफ कोर्स माझी फेवरेट गॅजेट कॅटेगरी टॅबलेट कम्प्युटर. आतापर्यंत जर तुम्हाला एक टॅबलेट कम्प्युटर विकत घ्यायचा झाला तर फक्त ऍपल आयपॅड एकच ऑप्शन होता तुमच्याकडे. एसरने फायनली आयकॉनिया A500 अँड्रॉइड टॅबलेट लॉन्च केलेला आहे. बघूया त्याचा रिव्ह्यू. ओके, पण सुरुवात आपण करूयात. एलजीचे 2 नवीन फोन आलेले आहेत. एक आहे 10,000च्या बजेट मधला फोन LG ऑप्टिमस मी P350 म्हणजे बजेट स्मार्टफोन. 10,000च्या बजेटच्या आतला हा फोन आहे. आणि दुसरा फोन आहे स्मार्टफोन्सचा आजोबा. दिस इज द शहनशाह ऑफ ऑल स्मार्टफोन्स, कारण हा आहे जगाचा पहिला डुअल कोर प्रोसेसर वाला मोबाईल फोन LG ऑप्टिमस 2X. म्हणजे ऍक्च्युअली आता मार्केटमध्ये असलेल्या काही टॅबलेट्स पेक्षा याचा काही नेटबुक्स पेक्षा याचा प्रोसेसर फास्ट आहे. ऍब्सोल्युटली. हाऊ कूल इज दॅट? व्हेरी कूल. पण त्याच्या आधी फटाफट बघूया स्पेसिफिकेशन्स LG ऑप्टिमस मी या फोनचे आणि मग नंतर या फोनवर लक्ष देऊया. येस, एलजीनं लॉन्च केलाय त्यांचा नवीन बजेट स्मार्टफोन LG ऑप्टिमस मी P350. या फोनला आहे 2.8 इंचांची टच स्क्रीन. ब्लॅक, ग्रे आणि सिल्वर कॉम्बिनेशन मधला हा फोन दिसायला स्मार्ट आहे. हा फोन चालतो अँड्रॉइड प्रो व्हर्जन वरती. कनेक्टिव्हिटीसाठी आहे 3G, एज, वायफाय आणि GPRS सोबतच ब्लूटूथ. या फोन मध्ये तुम्हाला सोशल नेटवर्किंग साठीची फेसबुक आणि ट्विटरची ऍप्स प्रीलोडेड मिळतील. या फोनला आहे 3 मेगापिक्सेलचा फिक्स्ड फोकस कॅमेरा. LG ऑप्टिमस मी P350 ची किंमत आहे 8,899 रुपये. ओके अमृता, ऑलमोस्ट 1-2 आठवडे यू प्लेड विथ द LG ऑप्टिमस मी. काय वाटतं तुला या बजेट स्मार्टफोन बद्दल? बघायला पर्सनली म्हणजे लुक्स वाईज मला खूप जास्त क्यूट वाटतोय. लुक्स वाईज एकदम क्यूट फोन आहे. म्हणजे सॅमसंगची पहिली जी सिरीज होती कॉर्बी सारखा थोडासा याचा लुक आहे. लुक्स एकदम क्यूट आहे. 2.8 इंचांची टच स्क्रीन आहे. अँड्रॉइड 2.2 ऑपरेटिंग सिस्टम आहे. त्यामुळे युजर इंटरफेस अँड्रॉइड जे वापरणारे आहेत त्या सगळ्यांच्या ओळखीचा असणारा युजर इंटरफेस आहे. शिवाय अनेक ऍप्लिकेशन्स आहेत की ज्याच्यावरती प्री लोडेड मिळतात. म्हणजे अँड्रॉइडच्या मार्केटमध्ये जाऊन डाउनलोड करा, मग त्याचे चार्जेस लागतील का या सगळ्याची कटकट नाही. फेसबुक, ट्विटर यासारखी अनेक ऍप्स तुम्हाला प्री लोडेड मिळतील. आणखीन एक इंटरेस्टिंग याच्यामध्ये गोष्ट आहे, याच्यामध्ये LGचं एक टीव्ही ऍप्लिकेशन आहे. त्याच्यामुळे इंडियामधली जी चॅनल्स फ्री स्ट्रीम होत आहेत इंटरनेटवरती ती तुम्ही आरामात याच्यावरती बघू शकता. प्रोव्हाइडेड तुमच्याकडे 3G नेटवर्क आहे. 3G असेल तर तुम्ही ह्याच्यावरती हे लाईव्ह स्ट्रीमिंग देखील पाहू शकता. पण बाकीच्या ज्या गोष्टी असतात ज्या आपण एका फोन मध्ये शोधत असतो. कॅमेरा कसा आहे अमृता? कॅमेरा 3 मेगापिक्सेलचा कॅमेरा आहे, पण असं असलं तरी तो फिक्स्ड फोकस कॅमेरा आहे. म्हणजे ॲज गुड एज 1 मेगापिक्सेल. त्याच्यामुळे नॉट सो ग्रेट कॅमेरा नाही. नॉट सो ग्रेट कॅमेरा, फिक्स्ड फोकस आहे आणि थोडासा एक रेड टिंज आहे आउटडोअरच्या फोटोजना. त्याच्यामुळे नॉट सो ग्रेट कॅमेरा. टच स्क्रीन एक्सपिरियन्स कसा आहे? टच स्क्रीन इज ओके. LGने आतापर्यंत मला वाटतं ते टेक्निक मास्टर केलेलं आहे टच स्क्रीनचं. पण म्युझिक प्लेअर पण मला फारसा आवडला नाही याचा. त्याचा आउटपुट मला फारसा आवडलेलं नाहीये. त्याच्यामुळे तुम्ही जरी हेडफोन्स बदललेत याच्या जॅक 3.5 mm चा असल्याने त्याच्यामुळे मजा येत नाही. त्या सगळ्या ओरिजिनल साऊंड आउटपुटलाच मजा येत नाहीये. आणि दुसरी गोष्ट बघायची झाली तर या सगळ्याबरोबरच या 10,000च्या बजेटमध्ये बघायला गेलं तर 8,900 रुपये याची किंमत आहे. पण म्हणजे जनरल जर तुम्ही 8,900 रुपये याच्यावरती खर्च करणार 10पर्यंत स्ट्रेच होऊ शकतं. आणि मग त्या कॅटेगरीमध्ये आपल्याकडे याच्यापेक्षा बेटर ऑप्शन्स आहेत. म्हणजे आणि तो LGचाच आहे. LGचाच याचाच बाप LG ऑप्टिमस 1 जो आला होता याच्या आधीचा, याचा मोठा भाऊ, तो फोन याच्यापेक्षा नक्कीच सरस आहे किंवा आपला इडिओस आहे. त्याच्यामुळे हे बेटर ऑप्शन्स आहेत. त्याच्यामुळे हा फोन डोंट बाय. ओके, LG ऑप्टिमस मी हा फोन टेक गुरुवर आम्ही तुम्हाला रेकमेंड नाही करत आहोत. पण आता बघूया LGचाच एक असा फोन जो जगाचा पहिला डुअल कोर मोबाईल प्रोसेसर वाला फोन आहे. LG ऑप्टिमस 2X बोले तो ट्वाइस द प्रोसेसर्स. LGनं लॉन्च केलाय जगातला सगळ्यात पॉवरफुल फोन LG ऑप्टिमस 2X. 1 GHz ड्युअल कोर प्रोसेसर वरती चालणारा हा जगातला पहिला फोन आहे.
म्हणजे सध्या मार्केटमध्ये असणाऱ्या बहुतेक सगळ्या नेटबुक्सपेक्षा हा फोन फास्ट प्रोसेसिंग करू शकतो. 4 इंचांचा हा सुपर स्मार्टफोन चालतो अँड्रॉइड 2.2 व्हर्जनवरती. ही व्हर्जन तुम्हाला 2.3 वरती अपग्रेड करता येईल. फोटोग्राफीसाठी यात आहे 8 मेगापिक्सेलचा कॅमेरा. या कॅमेऱ्यावर तुम्ही 1080p रिझोल्यूशनचे फुल हाय डेफिनेशन व्हिडिओ शूट करू शकता. कनेक्टिव्हिटीसाठी या फोनमध्ये सगळे ऑप्शन्स आहेत. 3G, वायफाय, USB पोर्ट आणि HDMI पोर्ट देखील. LG ऑप्टिमस 2X ची किंमत आहे 28,000 रुपये. गेले अनेक दिवस तू हा फोन वापरतोयस आणि फोनची स्पेसिफिकेशन्स बघूनच मला खूप टेम्प्ट झालेलं होतं. वापरण्याचा एक्सपिरियन्स कसा आहे? फीचर्सची ही जी आपली भूक असते ना, त्या भूकेला म्हणजे दिस इज लाईक बुफे एकदम ऑल यू कॅन ईट बुफे. ये भी वो भी. म्हणजे असे फीचर्स आहे बॉस. तुम्ही स्क्रीन बघा, त्याचं रेझोल्यूशन बघा, प्रोसेसर बघा, रॅम बघा, एवढ्या गोष्टी आहे ह्याच्यात की मला नाही वाटत. आणि इनफॅक्ट खात्रीने मी हे सांगू शकतो, आजच्या तारखेत पूर्ण मोबाईल फोन जगात एकही असा मोबाईल फोन नाहीये ज्याच्यात एवढे फीचर्स आहेत. आणि दॅट इज अ व्हेरी टॉल क्लेम. ना ऍपल आयफोन, ना सॅमसंग गॅलेक्सी एस, कोणत्याही फोनमध्ये LG ऑप्टिमस 2X सारखा हार्डवेअर नाहीये. त्याच्याबरोबर त्याला जोड मिळालेली आहे अँड्रॉइड जिंजर ब्रेड म्हणजे 2.3 ऑपरेटिंग सिस्टमची, म्हणजे लेटेस्ट स्मार्टफोन ऑपरेटिंग सिस्टम. एवढं म्हणणं पुरे होईल की जर तुम्हाला एक असा मोबाईल फोन घ्यायचा आहे जो फ्युचर प्रूफ आहे, ओके, कारण आज प्रत्येक दिवसात, प्रत्येक आठवड्यात, प्रत्येक महिन्यात नवीन स्मार्टफोन येत असतो आणि तुम्ही आता मोबाईल फोन घेतला की तुम्हाला वाटतं अरे च्या, माझा फोन तर जुना झाला, नवीन आले, काहीच ऑप्शन नाही आता माझ्याकडे. तर ती गिल्टी फिलिंग ऍटलीस्ट एका वर्षासाठी तरी तुम्हाला वाटणार नाही. आणि दॅट इज अ व्हेरी बिग प्लस पॉइंट. परत अमृता, अँड्रॉइडचे जे ऍप्लिकेशन स्टोर आहे, मार्केट प्लेस आहेत, आता ह्या काळात असे ऍप्लिकेशन नाहीये जे ड्युअल कोर प्रोसेसरचा सही मायनेमध्ये फायदा घेऊ शकणार. ओके, पण पहिला ड्युअल कोर प्रोसेसर फोन आहे जगाचा. अजून ड्युअल कोर प्रोसेसर फोन जसे येतील तसे डेव्हलपर, कोडर असे ऍप्लिकेशन बनवतील जे ह्याच्या हाय डेफिनेशन स्क्रीन, ड्युअल कोर प्रोसेसरची जी प्रोसेसिंग पॉवर आहे त्याचा फायदा घेऊ शकतील. सो वेट अँड वॉच पॉलिसी मी म्हणेन. आता ऑब्व्हियसली तुम्ही हा मोबाईल फोन विकत घेऊ शकता आणि प्राइस पण एवढी चांगली आहे. हार्डली 25-26 हजार रुपयात तुम्हाला एवढा जबरदस्त आणि पॉवर पॅक मोबाईल फोन विकत तुम्ही घेऊ शकता. आता विकत घ्या. ऍप्लिकेशन तुम्हाला एवढे जास्त नाही मिळणार जे ड्युअल कोर प्रोसेसरचा ऍक्च्युअली फायदा घेऊ शकतील, पण इन द मंथ्स टू कम डेफिनेटली ऍप्लिकेशन्स येणार. म्हणून LG ऑप्टिमस 2X ला आम्ही 1 नाही 2X थंब वर देत आहोत. 2 thumbs up फॉर LG ऑप्टिमस 2X. ओके अंकित, आपण थम्स अप तर देतोच आहोत, पण काही क्विक क्वेश्चन्स आहेत. ऑप्टिमस 2X की एक्सपीरिया आर्क? कंप्लीट स्मार्टफोन पॅकेज साठी ऑप्टिमस 2X, पण जर तुम्हाला कॅमेराचा वेळ असेल तर एक्सपीरिया आर्क. ओके, ऑप्टिमस 2X की डिझायरस? असे कठीण प्रश्न नको विचारत जाऊ. आय वुड से हार्डवेअर वाइज ऑप्टिमस 2X. दुकानात गेल्यावर पडणारे हे सगळे प्रश्न आहेत. ऑप्टिमस 2X हार्डवेअर वाइज, येस. ओके, सो सगळा फुल प्रूफ फोन दिसतोय, घ्यायला हरकत नाही. पण ब्रेकची वेळ झालेली आता आणि ब्रेक नंतर सुद्धा एक धमाकेदार गोष्ट आहे आपल्याकडे. आम्ही तुमच्यासाठी रिव्ह्यू करणार आहोत भारतातला पहिला हनीकोम्ब अँड्रॉइड टॅबलेट कम्प्युटर, एसरचा आयकॉनिया A500. कम राईट बॅक. वेलकम बॅक. तुम्ही बघत आहात टेक गुरु अमृता आणि माझ्या बरोबर. ब्रेकच्या आधी आपण LGचे 2 लेटेस्ट स्मार्टफोन्स बघितले. LG ऑप्टिमस मी हा फोन आम्ही तुम्हाला रेकमेंड नाही केला, आणि LG ऑप्टिमस 2X जगाचा पहिला ड्युअल कोर मोबाईल प्रोसेसर वाला फोन, आम्ही डेफिनेटली त्याला 2 thumbs up दिले आहे. पण आता वेळ झाली आहे अनदर बिग टिकीट रिव्ह्यूची. एसर आयकॉनिया. म्हणजे आतापर्यंत जर टॅबलेट घ्यायचा असेल तर आम्ही अगदी डोळे झाकून सांगायचो आयपॅड घ्या, आयपॅड 2 घ्या, कारण दुसरा ऑप्शनच नव्हता. आणि अगदी तुम्हाला आयपॅड घ्यायचा नसेल तर मग काय ऑप्शन होता की फक्त सॅमसंग गॅलेक्सी टॅबचा, ज्याची नवीन व्हर्जन अजून मार्केटमध्ये यायची आहे, किंवा मग ऑलिव्ह पॅडचा ऑप्शन होता आणि आणखीन एखादा व्ह्यू सॉनिक वगैरे असे ऑप्शन कॉम्प्रोमाइज बेसिकली. पण आता ऍपलला आयपॅडला एक टक्कर आली आहे असं आपण नक्की म्हणू शकतो. अगदी. फटाफट बघून घेऊया एसर आयकॉनिया A500. भारतातला पहिला रिटेल होणारा अँड्रॉइड ऑपरेटिंग सिस्टम वर चालणारा टॅबलेट कम्प्युटर. याचे काय स्पेसिफिकेशन्स आहे हार्डवेअर आणि सॉफ्टवेअरचे.
एसरने लॉन्च केलाय त्यांचा टॅबलेट कम्प्युटर एसर आयकॉनिया A500. अँड्रॉइड हनीकोम व्हर्जन वरती चालणारा भारतात लॉन्च झालेला हा पहिला टॅबलेट आहे. लुक्सच्या बाबतीत एसर आयकॉनिया A500 साधा सुद्धा आहे, पण फीचर्सच्या बाबतीत एकदम तगडा आहे. याची 10 इंचांची कॅपॅसिटिव्ह टचस्क्रीन एकदम ब्राईट आणि रिस्पॉन्सिव्ह आहे. यासोबतच एसर आयकॉनिया A500 फुल HD प्लेबॅक सपोर्ट करतो. एसर आयकॉनिया चालतो 1 GHz ड्युअल कोर एनव्हिडिया टेग्रा 250 कोर्टेक्स A9 प्रोसेसर वरती आणि 1 GB रॅम मुळे प्रोसेसिंग एकदम स्मूथ होतं. आयपॅड सारखाच यामध्ये 6 ऍक्सिस मोशन सेन्सर आहे, त्यामुळे गेमिंग एक्सपिरियन्स एकदम धमाल होतो. एसर आयकॉनिया A500 मध्ये 2 कॅमेरे आहेत. मागच्या बाजूला 5 मेगापिक्सेलचा कॅमेरा आणि व्हिडिओ कॉलिंगसाठी फ्रंट फेसिंग 2 मेगापिक्सेलचा कॅमेरा. या दोन्ही कॅमेऱ्यांनी 720p रिझोल्यूशनचे HD व्हिडिओ शूट करता येतील. कनेक्टिव्हिटीसाठी यात USB पोर्ट, HDMI पोर्ट, मिनी USB पोर्ट आणि मायक्रो SD कार्ड स्लॉट आहे. एसर आयकॉनिया A500 च्या 16 GB वायफाय व्हर्जनची किंमत आहे 27,990 रुपये. ओके, गेले थोडा वेळ हा आयकॉनिया माझ्या हातात आहे आणि अंकित, ह्याचा फील तर सुपर्ब आहे. हनीकोम ऑपरेटिंग सिस्टीम पहिल्यांदा जी ह्याच्यामध्ये बघायला मिळते, इट लुक्स व्हेरी नाईस. म्हणजे खरोखर ऍपलच्या OS ला ही टक्कर देऊ शकते. म्हणजे आयपॅडच्या तुलनेमध्ये ह्याला ताकदवर बनवण्यात या ऑपरेटिंग सिस्टीमचा हात नक्की असणार. बिलकुल बिलकुल. आतापर्यंत लेट अस जस्ट एक्सप्लेन टू यू की काय व्हायचं. जो जुना सॅमसंग गॅलेक्सी टॅब 7 इंचाचा जो टॅबलेट कम्प्युटर होता, त्याच्यात जी ऑपरेटिंग सिस्टम होती ती अँड्रॉइड 2.2 होती, म्हणून जो एक्सपिरियन्स होता तो एवढा चांगला नव्हता. पण अँड्रॉइडने, गुगलने रिअलाइज केलं की जर त्यांना ऍक्च्युअली ऍपल आयपॅडला टक्कर द्यायची आहे, एक अशी ऑपरेटिंग सिस्टम बनवावी लागेल जी स्पेसिफिकली टॅबलेटसाठी बनवली आहे, जी स्पेसिफिकली या 10 इंचाच्या स्क्रीनसाठी किंवा 7 इंचाच्या स्क्रीनसाठी डिझाईन केलेली आहे. अँड दॅट इज हाऊ हनीकोम वॉज बॉर्न. ओके, पण आता मला सांग, याच्यामध्ये असं काय काय आहे की जे आयपॅड मध्ये नाहीये? ओके, दॅट इज अ लॉंग लिस्ट अमृता. दॅट इज ऍक्च्युअली सरप्राइजिंगली अ लॉंग लिस्ट. ओके, सगळ्यात पहिली गोष्ट आणि सगळ्यात जरुरी गोष्ट मी सांगेन, अँड्रॉइड ऑपरेटिंग सिस्टम ओपन सोर्स ऑपरेटिंग सिस्टम आहे. ओपन सोर्सचा अर्थ हा की ऍपलचं तुम्ही कोणतेही गॅजेट विकत घेतल्यावर एक असं तुम्ही म्हणजे ऍपलच्या तुरुंगात अडकले आहात असं तुम्हाला वाटतं. तुम्ही फक्त हेच करू शकता हे ऍपल ठरवतं. तुम्ही फक्त आयट्यून्सच वापरू शकता डेटा ट्रान्सफर करायला हे ऍपल ठरवतं. तुम्हाला ऍक्टिव्हेट करायला किंवा हे आय डिव्हाइसेस वापरायला तुम्हाला कम्प्युटरला कनेक्ट करून आयट्यून्स मधून रजिस्टर करावं लागतं, हेही ऍपल ठरवतं. म्हणजे पैसे तुम्ही भरतात, पण कसं वापरायचं, केव्हा कसं वापरायचं हे ऍपल तुमच्यासाठी ठरवतं. ओपन सोर्स म्हणजे फुल ऑन, खुल्लम खुल्ला फ्रीडम. तुम्हाला जसा हा गॅजेट वापरायचा आहे ते तुम्ही वापरू शकतात. दुसरी सगळ्यात मोठी गोष्ट म्हणजे USB पोर्ट. USB पोर्ट आहे, म्हणजे तुम्ही भविष्यामध्ये तुमचं इंटरनेटचं डोंगल डायरेक्ट प्लग इन करून वापरू शकताय. नॉट जस्ट दॅट, इंटरनेट तर एक पॉसिबिलिटी आहेच. USB पोर्ट मध्ये सगळ्यात मोठा फायदा हा आहे की आतापर्यंत तुम्ही ऍपल आयपॅडला, आम्ही तुम्हाला रेकमेंड केलेला, दॅट इज गुड ओनली ॲज अ सेकंडरी कम्प्युटर. आयपॅड चालवायसाठी तुमच्याकडे एक डेस्कटॉप किंवा लॅपटॉप असलाच पाहिजे, कारण त्याच्यावर डेटा टाकायला तुम्हाला आयट्यून्स पाहिजे, डेटा केबल पाहिजे आणि एक कम्प्युटर पाहिजे. एसर आयकॉनियामध्ये असं काहीच करायची गरज नाहीये. एसर आयकॉनिया बॉक्स मधनं काढून हा मॉडेल फक्त वायफाय ओनली मॉडेल आहे, म्हणजे इंटरनेट फक्त वायफायवर चालेल. पण बॉक्स मधनं काढता काढता तुम्ही ह्याला ॲज अ प्रायमरी कम्प्युटर वापरू शकतात, कारण USB पोर्ट मध्ये तुम्ही कोणतीही पेन ड्राईव्ह किंवा USB ड्राईव्ह किंवा हार्ड ड्राईव्ह कनेक्ट करू शकतात, डेटा कॉपी करू शकतात, डेटा ऍक्सेस करू शकतात. PDF फाइल्स, डॉक्युमेंट्स, पॉवर पॉइंट प्रेझेंटेशन, व्हिडिओज, मूवीज, म्युझिक काहीही तुम्ही याच्यावर डायरेक्ट पेन ड्राईव्ह मधनं कॉपी करू शकता. ही झाली एक अतिशय महत्वाची गोष्ट. अजून एक चांगली गोष्ट, मायक्रो SD कार्ड स्लॉट. ओके, ह्याच्यात बिल्ट इन स्टोरेज आहे 16 GB. ऍपलचा तुम्ही आयपॅड विकत घेतला तर तुम्ही ज्या स्टोरेजचा आयपॅड विकत घेतात दॅट इज दी ओनली स्टोरेज जे तुम्हाला मिळतं. ह्याच्यात मायक्रो SD कार्ड स्लॉट असल्यामुळे तुम्ही 32 GB कार्ड ह्याच्यात टाकून ऑटोमॅटिकली 16 पासून 48 GB वर तुम्ही अपग्रेड करू शकता. आणि तेवढं पुरलं नाही तर मग USB लावायची आणि मग एक्सटर्नल हार्ड डिस्क वरती सगळं ट्रान्सफर करायचं. अजून एक फीचर, HDMI आउट. येस, USB च्या बाजूला
महत्वाचं आहे. HDMI आउट म्हणजे तो मायक्रो USB, HDMI आउट दुसऱ्या साईडला. कोणत्याही मोठ्या हाय डेफिनेशन टीव्ही मध्ये HDMI पोर्ट असो, HDMI केबल तुम्ही विकत घ्या, बॉक्स बरोबर मिळत नाही, पण HDMI केबल विकत घ्या, ह्याला कनेक्ट करा. 10 इंचाच्या स्क्रीनवर तुम्ही जे काही बघत आहात ते डायरेक्टली तुम्ही तुमच्या मोठ्या 32 किंवा 50 इंचच्या टीव्हीवर बघू शकता. ओके, इट्स कॉल्ड HDMI मिररिंग अँड दॅट इज फॅन्टॅस्टिक. एवढे फीचर्स आहेत दॅट आय कॅन ॲब्सोल्युटली गो ऑन अँड ऑन अँड ऑन अँड ऑन. याच्यात मेन चांगली गोष्ट काय आहे, एसरने जबरदस्त हार्डवेअर दिलं आहे, अँड्रॉइडचा जबरदस्त सॉफ्टवेअर प्लॅटफॉर्म आहे, म्हणून दोघांचं जे मिश्रण आहे हे एसर आयकॉनिया A500 ला एक भन्नाट टॅबलेट कम्प्युटर बनवते. ओके, आता पते की बात, कीमत क्या है? 28,000 रुपयात तुम्हाला एसर आयकॉनिया मिळतो विथ अ नाईस ब्युटिफुल प्रोटेक्टिव्ह केस जो स्टँड पण बनतो. 29,500 रुपयात तुम्हाला सगळ्यात स्वस्त 16 GB वायफाय व्हर्जन ऍपल आयपॅड मिळतो. पण प्रॅक्टिकॅलिटीच्या हिशोबाने लॉजिकल जर कोणता सोल्युशन असेल, दिल बोलताय आयपॅड लेकिन दिमाग बोलताय एसर आयकॉनिया. आणि दुसरी गोष्ट, सध्या फक्त वायफाय कनेक्टिव्हिटी वाला मॉडेल आलेलं असलं तरी जून पर्यंत 3G आणि वायफाय अशी दोन्ही कनेक्टिव्हिटी असलेलं मॉडेल सुद्धा मार्केटमध्ये येईल, त्यामुळे तो ऑप्शन सुद्धा आपल्याकडे असणार आहे. ॲब्सोल्युटली. जर तुम्हाला टॅबलेट कम्प्युटर विकत घ्यायचा असेल, 2 वर्ड्स तुम्हाला लक्षात ठेवायचे आहेत, एसर आयकॉनिया A500. ओके, सो माझ्या आयपॅड 2 ला थोडं फायनली देयर इज सम सॉलिड कॉम्पिटिशन. चला आपण एक ब्रेक घेऊयात, ब्रेक नंतर भेटूयात पुन्हा एकदा. टाटा. वेलकम बॅक आफ्टर द ब्रेक. आणि ब्रेक नंतर आता वेळ झाली आहे टेक दरबारची. अंकित, टेक दरबारमध्ये पहिला प्रश्न आशिषने विचारलेला आहे, कुठला तरी पोर्टेबल आणि बजेटमध्ये असलेला वायफाय राउटर आहे का की जो त्याला घरच्यासाठी ज्याच्यावरती वेगवेगळे गॅजेट्स तो वापरू शकेल असा वायफाय राउटर त्याला हवाय? ॲब्सोल्युटली. खूप जास्त वायफाय राउटर्स आहेत मार्केटमध्ये. वोडाफोनचा स्वतःचा वायफाय राउटर आहे ज्याच्यात वोडाफोन सिम कार्ड आहे, ऑलिव्हचा आहे, टाटा फोटॉनचा आहे. मी जो राउटर रेकमेंड करत आहे अमृता तो आहे मायक्रोमॅक्सचा MMX 400R. इट्स अ नाईस सिम्पल व्हेरी कॉम्पॅक्ट राउटर. ह्याच्यात तुम्ही कोणतंही सिम कार्ड टाकू शकतात आणि त्याचं तुम्ही डेटा कनेक्शन वापरू शकतात, कोणतंही सिम कार्ड. ओके, परत याचा फायदा आहे 4 ते 5 तास बॅटरी लाईफ आहे. 5 डिव्हाइसेस वायफायवर तुम्ही ह्याच्याशी पेअर करू शकतात, म्हणजे एका वेळी तुमचा मोबाईल फोन, तुमचा आयपॅड, तुमचा कम्प्युटर आणि अजून 2 डिव्हाइसेस तुम्ही कनेक्ट करू शकतात या राउटरला. ऑफकोर्स याचा अर्थ हा होईल की जो डेटा तुम्ही जे कनेक्शन आहे त्याचं सिग्नल स्प्लिट होईल 5 ह्याच्यात, म्हणजे स्पीड तुम्हाला त्या तुलनेत मिळेल. ओके, आणि 4-4.5 रुपयाचा हा राउटर आहे आणि कुठेही तुम्ही घेऊन जाऊ शकतात, पॉकेटमध्ये मोबाईल फोन सारखं कॅरी करू शकतात आणि 4 ते 5 तास याची बॅटरी लाईफ आहे. पुढचा प्रश्न आपल्याला तन्वीने विचारलाय. 5 ते 6 हजाराचं तिचं बजेट आहे आणि एक नवीन फोन घ्यायचा आहे, त्यातल्या त्यात चांगला फोन आणि चांगला कॅमेरा असलेला फोन हवाय तिला. 5 ते 6 हजारात टचस्क्रीन एवढे खरे ऑप्शन्स नाही आहेत. 7,000 पर्यंत जर तन्वी तुझं बजेट तू स्ट्रेच करू शकतेस, मग 2 खूप चांगले ऑप्शन्स आहेत. सॅमसंगचे दोन्ही फोन आहे. एक आहे वेव्ह, त्याचं मॉडेल नंबर तू इकडे स्क्रीनवर बघत आहे, ते खूप कॉम्प्लेक्स त्यांचे नंबर असतात म्हणून आम्ही तुम्हाला नंबर सांगत नाही. सॅमसंग वेव्ह आहे आणि सॅमसंग स्टार 2 या दोघांचे मॉडेल नंबर तुला स्क्रीनवर दिसत असणार तन्वी. हे दोन्ही खूप चांगले फोन्स आहेत. सॅमसंग स्टार सॅमसंगच्या टचविज युजर इंटरफेसवर आहे आणि वेव्ह जो आहे तो सॅमसंगचा स्वतःचा प्रोप्रायटरी ऑपरेटिंग सिस्टम आहे बाडा. दोन्ही चांगले फोन्स आहेत. यू टेक युअर पिक. कोणतं नाव तुला आवडतं ते बघ अँड पिक द फोन. ओके, सो टेक गुरूच्या आजच्या एपिसोडमध्ये आपण इथेच थांबूया. पण हा एपिसोड या आधीचे काही एपिसोड तुम्हाला परत बघायचे असतील तर मग जा यूट्यूबवरती सर्च करा टेक गुरु मराठी आणि तिथे आमचे सगळे एपिसोड्स तुम्हाला पाहता येतील. अमृता तूच बोल, मी खूप बोललोय, मी थकलोय या एपिसोडमध्ये. ओके, अंकित थकलेला आहे. पण तुम्हाला अंकितशी गप्पा मारायचे असतील, काही प्रश्न विचारायचे असतील तर मग आम्हाला मेल करा techguru@ibnlokmat.tv वर किंवा मग अंकितला आणि मला फॉलो करा ट्विटरवरती, नाहीतर मग फेसबुकवरती जा, तिथे टेक गुरु इंडिया असं सर्च करा. 1,11,000पेक्षाही जास्त लोक आहेत तिकडे ज्यांच्यामध्ये तुम्ही एक असू शकता. टेक गुरुचं हे पेज लाईक करा आणि तिथे देखील तुमचे प्रश्न आम्हाला विचारू शकता. ऑलराईट, मग पुन्हा भेटूया पुढच्या आठवड्यात. तोपर्यंत स्टे कनेक्टेड.